किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी जातीचं विष पसरवलं जात आहे। जरांगे पाटील उपोषणाला बसले, मी गेलो होतो, त्यांच्यासमोर सांगितलं ही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असं नाही। तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नव्हतं। मागे इतके मोर्चे निघाले, पुढे काय झालं? महाराष्ट्रातील माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका। जी गोष्ट होऊ शकत नाही ती आश्वासने हे लोक देत आहेत, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा समाजाला दिलंय। नाशिकच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरे म्हणाले की आज मूळ प्रश्न शिक्षण नोकरीचा आहे। महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण नोकरी देऊ शकत नाही। बाहेरचे लोक आमच्या राज्यात पोहोचायचे आणि आपल्याकडील लोक आंदोलन करतात। राज्यातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण व रोजगार देणं हे सहजपणे शक्य आहे, परंतु तुम्ही मराठी म्हणून एकत्र राहू नये, महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून वेगवेगळ्या जातीत विष कालवायचं। मराठा झाल्यावर ओबीसी, त्यानंतर वेगवेगळे, तुमची जेवढी मते विभागली जातील ते या लोकांसाठी फायद्याची आहेत। तुम्ही मराठी म्हणून एकत्र यायला नको म्हणून तुमच्यात विष कालवण्याचे जे धंदे आहेत ते ओळखा, असंही त्यांनी सांगितलं। तसेच हा फक्त महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विषय नाही, तर प्रत्येक राज्यातील तिथल्या समाजाचा विषय। एका जातीचा विषय कोर्टात गेला तर या देशातील प्रत्येक जाती उभ्या राहतील आणि आरक्षणाचा विषय अख्ख्या देशात पेटेल, जे होऊ शकत नाही। जे सुप्रीम कोर्टात होऊ शकत नाही त्यासाठी लोकसभेचे अधिवेशन घ्यावे लागेल। कधीतरी वकिलांशी बोला, मी खोटं सांगत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल बोललो होतो, हा पुतळा उभा राहू शकत नाही हे मी बोललो होतं। इथं समुद्रात उभं करायचं असेल तर भरणी टाकावी लागेल, भरणी टाकून स्मारक करायचं असेल तर किमान 25-30 हजार कोटी लागतील, असं राज ठाकरे म्हणालेत। शिवछत्रपतींचं खरी स्मारके हे गड किल्ले आहेत। भविष्यातील पिढ्यांना आपण पुतळे दाखवणार आहोत। आमच्या राजांचं मोठंपण, कर्तृत्व, यश हे गड किल्ल्यात आहे। पूर्वी होते तसे गड किल्ले झाले तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण इतिहास सांगू शकतो। आज किती वर्ष अरबी समुद्रातील पुतळा उभारायचा आहे हे सांगतायत। एवढ्या वर्षात वल्लभभाई पटेलांचा पुतळा झाला, हा पुतळा समुद्रात उभा राहू शकत नाही। ज्या प्रकारे भूलतापा देऊन जातीत विष कालून तुमच्याकडून मते घेतात, त्यानंतर तुमची प्रतारणा करतात, हे तुम्ही ओळखणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरेंनी सांगितलं। आज 18वा वर्धापन दिनी आपण एक शपथ घेऊया, जे शक्य असेल ते हिंदूंसाठी, हिंदू समाजासाठी आणि मराठी माणसांसाठी करेल। आत्ताचं राजकारण हे अळवावरचं पाणी आहे, त्यातून हाताला काही लागणार नाही। आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे, जो महाराष्ट्र पूर्वी होता तो महाराष्ट्र उभा करायचा आहे। मला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कोणी कोणालाही जातीनं पाहिलेलं चालणार नाही। शिवछत्रपतींचं नाव घ्यायचं आणि जातीत भेद करायचे, सर्व जातीने एकत्र येऊन महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न आपण पाहूया। निवडणुकीचा काय निर्णय घ्यायचे ते लवकरच सांगेन, तोपर्यंत संयम ठेवा, असंही राज ठाकरे यांनी सांगितलंय। किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल।